नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपल्या जीवनाला आकार देणारी, जबाबदारीचा संस्कार तुमच्या मनात रुजवणारी ही गोष्ट. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे दिलेला शब्द. मुलांनो, शाळेतून घरी जाताना राहुल रोज गावातील ग्रंथालयासमोर थांबायचा. त्याला वाचनाची खूप आवड होती. ग्रंथपाल काका त्याला अधूनमधून ग्रंथालयासमोर उभा राहिलेला बघायचे. एके दिवशी ग्रंथपाल काकांनी त्याला ग्रंथालयात बोलावलं. तो खुश झाला. ग्रंथपाल काकांनी त्याला एक सुंदर गोष्टीचं पुस्तक दिलं. ते म्हणाले, हे पुस्तक 7 दिवसांनी परत आणशील ना? राहुल म्हणाला, हो काका, मी नक्की आणीन. राहुलने पुस्तक वाचलं. मुलांनो, बघता बघता 7 दिवस झाले आणि 8व्या दिवशी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. आई म्हणाली, राहुल, आज बाहेर जाऊ नकोस, खूप पाऊस आहे. पुस्तक पावसात खराब होईल. राहुल थोडा विचारात पडला. तो आईला म्हणाला, आई, मी ग्रंथपाल काकांना शब्द दिला आहे. पाऊस थांबला की मी जाईन. मुलांनो, सायंकाळी पाऊस कमी झाला. राहुल छत्री घेऊन ग्रंथालयात गेला. ग्रंथपाल काका राहुलकडे बघून हसले. ते म्हणाले, बाळा, पुस्तक 1 दिवस उशिरा दिलं असतं तरी चाललं असतं. राहुल म्हणाला, काका, पुस्तक उशिरा दिलं असतं तर मी दिलेल्या शब्दाला काहीच किंमत राहिली नसती. राहुलचं हे वाक्य ऐकून काकांच्या डोळ्यात कौतुक दाटलं. ग्रंथपाल काकांनी राहुलचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. ते म्हणाले, दिलेला शब्द पाळणारा विद्यार्थीच उद्याच्या देशाचं भविष्य आहे आणि सुजाण नागरिक आहे. मुलांनो, दिलेला शब्द म्हणजे आपली जबाबदारी. शब्द देण्यापूर्वी विचार करा, पण दिलेला शब्द नेहमी पाळा. मुलांनो, मोठेपणा वयाने येत नाही, तो जबाबदारीने येतो. दिलेला शब्द पाळणं हीच माणसाची खरी ओळख आहे. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.